नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण धुलीवंदन स्पेशल पांढऱ्या रश्श्याची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या प्रीताज किचनला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मंडळी, इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा ॲड केलेला आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद ॲड करायची आहे. तुम्ही हळद नाही ॲड केली तरी चालेल, पण आमच्या घरामध्ये हळद आवडते, त्यामुळे मी पांढऱ्या रश्श्यामध्ये हळद ॲड केलेली आहे. त्यामुळे पांढऱ्या रश्श्याचा कलर थोडासा पिवळसर दिसत आहे. तर तुम्ही हळद नाही ॲड केली तरी देखील चालेल, किंवा पांढऱ्या रश्श्यामध्ये हळद ॲड करतच नाहीत, पण कधीतरी टेस्टसाठी थोडीशी करून बघा, एकदम छान लागतो पांढरा रस्सा. तर आता इथे मी चिकन देखील ॲड केलेलं आहे आणि चिकन थोडंसं वाफलून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. थंड पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर चिकन डाडरलं जातं. तर इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि याला शिजवून द्यायचं आहे. इथे आता आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आता हे गॅस बंद करून खाली उतरून घेऊ आणि इथं मसाला घेतलेला आहे. तर इथं मसाल्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं ची पाट काढून घ्यायची आहे, पण इथे मी जे खोबरं घेतलेलं आहे ते थोडंसं फ्रेश आहे, म्हणजे त्याची अजून पाट तयारी झालेली नव्हती. असा मी नारळ झाडाचा काढून घेतलेला होता. त्याच्यानंतर 5-6 काजू भिजत घातलेले होते, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि इथे तीळ, पांढरे तीळ, नंतर खसखस आणि जिरे हे सर्व एक चमचा घेतलं होतं आणि ते भाजून घेऊन नंतर त्या मसाल्यामध्ये ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर जे आपण काजू भिजवलेलं पाणी होतं तेच मी याच्यामध्ये ॲड करून याची बारीक अशी एकदम पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्ही नारळाचं, जर तुमच्याकडे नारळ एकदम कठीण असेल, त्याची पूर्णपणे पाट तयार झालेली असेल, तर तुम्ही त्याचं दूध घेतलं काढून तरी देखील छान लागेल. पण अशा पद्धतीने करून बघा, एकदम छान होतं पांढरा रस्सा. त्याच्यानंतर मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी सर्व गरम मसाले ॲड केलेले आहेत. हे भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची फोडणीमध्ये आत्ता ॲड करायची असेल तरी देखील चालेल, आणि मी नंतर केलेलं आहे मसाला भाजून आल्यानंतर, कारण की थोडंसं मिरची चरका मारते. आणि मसाला भाजून झालेला आहे आणि आपल्याला जो आपण हा नारळाचा मसाला केलेला आहे तो जास्त भाजून घ्यायचा नाही. आणि याच्यामध्ये आता आपण जे आपण चिकन शिजवलेलं होतं ते ॲड करायचं आहे आणि लागेल तसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, कारण आपण मीठ अगोदरच ॲड केलेलं होतं. त्यामुळे मीठ थोडंसं टेस्ट करूनच बघायचं आहे, लागेल तरच मीठ ॲड करायचं आहे. आणि चिकनच्या फोडी तुम्ही नसणार ॲड करणार तर नाही केलं तरी देखील चालेल, आणि एखादी फोड ॲड केलं तरी देखील चालेल. दोन्हीपैकी तुम्ही काही करू शकता, तुम्हाला जसे आवडेल तसे, कारण आपली आवड ती आपली आवड असते. आपल्या आवडीप्रमाणे आपण कसंही करू शकतो. तर मंडळी, इथे आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.